आणि पेपर फुटीमुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य टांगणीला लागले। राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सरकारवर हा निशाणा साधलाय। केंद्र सरकारची प्रत्येक विषयात गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची परंपरा सुरूच आहे। नीट पेपर फुटीने परत एकदा हे सिद्ध झाले। पेपर फुटीचं जाळं देशव्यापी आहे। यामध्ये नीटसाठीच्या कोचिंग क्लासेसचाही हात आहे। केंद्र सरकारने परीक्षा रद्द केली आणि सीबीआयची चौकशी लावली। 22 लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य टांगणीला लागलं, त्याचं काय? केंद्र सरकारची प्रत्येक विषयामध्ये गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची परंपरा सुरूच आहे। नीट पेपर फुटीने पुन्हा एकदा हे सिद्ध झालं। पेपर फुटीचं जाळं देशव्यापी आहे। यामध्ये नीटसाठीच्या कोचिंग क्लासेसचा हात आहे। केंद्र सरकारने परीक्षा रद्द केली आणि सीबीआयची चौकशी लावली। पण यात 22 लाख मुलांचं आयुष्य आणि त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य टांगणीला लागलं, त्याचं काय? मुळात 2016 साली नीट घेण्याची गरजच नव्हती, पण सगळं एकछत्री अंमलाखाली आणण्याची या सरकारची खुमखुमी एवढी तीव्र आहे की नीट परीक्षेमुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार, सामान्य घरातली मुलं मुली भरडली जाणार, म्हणून माझा याला विरोध। उत्तरेतील विद्यार्थी दक्षिणेमध्ये घुसवण्यासाठी हा सगळा अट्टहास 2016 पासून सुरू आहे। महाराष्ट्रातील मंत्र्यांना विनंती आहे की दक्षिणेतील राज्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळा। महाराष्ट्रात नीट वगैरे काही नको, आपल्याला आपल्या राज्यातील मुलांची देणं घेणं। महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजेसमध्ये मराठी मुलांनाच प्रवेश मिळणार नसेल तर मग उपयोग काय? सध्या सरकारचा इंधन वाचवण्याचा इव्हेंट सुरू आहे, त्यातून बाहेर या। त्यापेक्षा मेडिकल कॉलेज परीक्षेबद्दल ठाम भूमिका घ्या।